गुरूर सर में समाया नहीं असर वरना बुलंदियों से कभी का उतर गया होता। गुरूर सर में समाया नहीं असर वरना बुलंदियों से कभी का उतर गया होता। मुझे तो जिंदा मेरे दुश्मनों ने रखा है, मुखालफत नहीं होती तो मर गया होता। गोष्टीचं नाव आहे नाकाला लागली काय नाव आहे गोष्टीचं? बरोबर का? आपल्या या गोष्टीमध्ये एक मुलगा असतो आणि तो त्याच्या आई सोबत राहत असतो. आता तो मुलगा झालेला असतो 20-22 वर्षाचा, 22-23 वर्षाचा झालेला असतो आणि तो त्याच्या आई बरोबर राहत असतो. उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करत असतो. मग काम करताना त्याची आई म्हणते तर रोज तो बिचारा उदरनिर्वाहासाठी काही पैसे वगैरे कमावून आणतो. आई म्हणते आता मला खूप कंटाळा आलाय रे, तू लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागते. मग हा म्हणतो नाही नाही नाही. परंतु एके दिवशी आई म्हणते बाळा काही कर पण आता लग्न मात्र कर. काय कर? मग लग्न कर म्हटल्यानंतर मग हा कसं तर तयार होतो. म्हणतो आईची तब्येत खालावते, आई सारखी आजारी पडते, मग आता आपण काय करूया, तुझ्या लग्नात तयारी करूया. मग तो काळ हा काळ पूर्वीचा होता. त्यावेळेस एवढ्या दळणवळणाच्या वगैरे सुविधा नव्हत्या. मग हा जातो मुलगी पाहायला. त्याच्या आई सोबत पाहुण्यांबरोबर मुलगी पाहायला जातो. मुलगी पाहिल्यानंतर ह्याला मुलगी आवडते आणि मग तिथंच विचारता का रे तुला मुलगी पसंत आहे का, जरा सल्ला असतो आणि हो म्हणतो. मग म्हटल्यानंतर ह्याचं लग्न होऊन जातं. लग्न झाल्यानंतर ज्या वेळेस ती मुलगी सासरी येते त्यावेळेस तिच्या सासूला म्हणत असते आत्याबाई हे करू का, आत्याबाई ते करू का. हा बिचारा कामाला जातो, 5 वाजता आलं. मग सकाळी उठल्या उठल्या तिला सवय असते आत्याबाई चहा करू का, आत्याबाई आज काय भाजी करू, आत्याबाई चपात्या करू का भाकरी करू. मग त्यावेळेस मग दरवेळेस विचारत असते. मग ती बिचारी मात्र विचारून सासूला तिचा संसार सुरू असतो. मग काय होतं थोड्या दिवसांनी सासूबाई तिची आजारी पडून तेव्हा घरी जाते. तेव्हा घरी गेल्यानंतर मग आता मात्र घरामध्ये मला सांगा आपल्या घरातला कोणाचा जर मृत्यू वगैरे झाला तर आपण काय करतो, घरात काय लावतो रे, फोटो. काय लावतो? मग आता हिला बिचारीला तर सवय झालेली, ती काय करायचं, सगळं आत्याबाईला विचारून करायचं. कोणाला विचारून करायचं? आत्याबाईला. कोणाला? आत्याबाईला. मग आता फोटो लावलेला बघते, सकाळी उठते आणि ती नवऱ्याशी कमी बोलत असते ना आत्याबाईशी जास्त बोलत असते. आणि जाते फोटो बशी म्हणत्या आत्याबाई चहा करू का, तुम्ही चहा घेणार का. ती नवऱ्याला एकदम कमी बोलत असते. मग नवरा बघतो म्हणते काय अडचण नाही. मग आता कामाला जायच्या वेळेस आत्याबाई तुम्ही काय भाजी खाणार आज, कशाची भाजी करू. मग नवरा बघतो 1, 2, 3 दिवस झाल्यानंतर आला नवरा कामावरनं 5 वाजता की काय करते, गरम पाणी ठेवते. आत्याबाई गरम पाणी ठेवलंय, पाय धुवून घ्या आणि चहा ठेवू का हो तुम्हाला चहा ठेवू का, आणि काय करू, थोडी साखर जास्त टाकू का कमी टाकू. मग तिचा नवरा बघतो 1, 2 दिवस 3 दिवस आणि नवरा म्हणतो आता जर तू इथून पुढं जर माझ्या आईला फोटो करून बोलली तर तुझं काय खरं नाही. बघ आई बर का, पण हिला सवय झाली असती म्हणते नाही आता काही म्हणणार नाही बर का. परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जाते फोटोकडे म्हणते आत्याबाई चहा करू का हो. काय म्हणते, आत्याबाई चहा करू का हो. मग ते म्हणते, नवरा म्हणतो मी तुला काल रात्री सांगितलेलं की माझ्या आईच्या फोटोकडे बघून बोलायचं. बघ बर का तुझी लास्ट वॉर्निंग. ती म्हणते सॉरी चुकलं माझं, माफ करा. आणि परत मग कामाला जाताना नवऱ्याला विचारते, परत आत्याबाईच्या फोटो मध्ये जाते आत्याबाई भाकरी करू का, कांद्याची भाजी खाणार का. परत नवरा म्हणतो आता मला खूप राग आलाय बघ, आता जर म्हटली तुझं काय खैर नाही. ती म्हणते नाही म्हणणार. परत नवरा कामाला जातो तिचा आणि आल्यानंतर सायंकाळी 5-6 वाजता आल्यानंतर तिचा नवरा आला की ते म्हणते ती बरोबर फोटो बशी जाते आणि म्हणते आत्याबाई चहा ठेवू का हो. नवरा रागाला जातो. काय जातो? रागाला. आणि पटकन एक दांडकं घेतो आणि ती थोडतो बघा तुझ्या काय तुला सांगितलं ना, नाही आता नाही करा बोलतो नका प्लीज मारू नका.
नाही मानणार नाही मानणार. चाल ओढ काठोडे घे हे करे किती. नाही 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 पाया पडते हो तुमच्या. नका असं करू. नाही असं नका करू. ओढ एक म्हणून सांगितलं ना तुला. पटकन काठोडं मार. बिचारी तशीच तशीच नाही नाही म्हणत काठोडं भरते. काठोडं भरते आणि त्यावेळेस प्रवासाचे साधन नव्हते. सायंकाळी 5-6 वाजताही झालेलं. मग काठोडं भरते. प्लीज थांबू द्यावं. निघते का नाही भाऊ का तुझ्या काय जातो ना मग. पटपट काठोडं भरते. 2-4 कपडे घालते आणि निघते. तिचं गाव जंगलाच्या त्या बाजूला असतं. बिचारी जातो जाता खूप अंधार पडून जातो. चालत 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 निघून जाते. पैसे नसता काही नसता. आणि मग अशातच काय होतं जंगलामध्ये गेलं की सायंकाळी 7-8 वाजता तिला प्राण्यांचा आवाज येतो. मग ती घाबरते. आता काय करायचं आता काय करायचं तर घाबर लागते. मग आता काय करायचं बिचारी म्हणते आता तर मी पुढे जाणार आहे. वा काढून टाकत. मग पटकन काय करते झाडावर चढून बसते. पुढे जाऊन बसते आणि गोटोडं खाली ठेवल का गोटोडं वर घेऊन जाते. झाडावर जाऊन बसते आणि तर कापत 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 जंगलात तर प्राण्यांचा आवाज येत असतो. वाघ सिंह मोठ्या मोठ्या डरकाळे आवाज देत असतात. आणि आता काय करायचं बिचारीला काही झोप लागत नाही. थर कापत. त्या दिवशी रात्रीच्याला मस्तपैकी चोर काय करता चोरी करून येतात आणि खूप सारे पैसे सोने नाणं घेऊन येतात आणि त्या झाडाखाली येऊन काय करतात ते 4 चोर असतात आणि झाडाखाली येऊन वाटणी करायला लागतात. तुझे एवढे माझे एवढे. ही वर्ण खाली बघते. ही तर आता मग ते चोराने जर बघितलं तर मला खूप झोडतील मला खूप मारतील. मग आता काय करायचं लागली थर कापायला आणि हिच्या हातात न कटुड खाली पडतं. खाली पडले की चोर उठता. चोर चोराला पळायला चोर जाता पळून. मग पळून गेल्यानंतर ही काय करते हळूच खाली उतरते. मग काय मन में लड्डू फुटा. एवढं पैसे वगैरे पाहिल्यावर आता म्हणते नवरा काय मला आरतीच कर मस्तपैकी ये घरी. मस्त कटोड्यात भरते सगळे पैसे सोने नाणे आणि जाती निघून पटकन घरी. आणि काय होतं तिचे कटोड्याला काय होतं पैशाच्या सोन्या नाण्याच्या वाजाने फाटायला लागतं. घरी जातीन दार वाजवते. हो दार उघडा दार. कटोड्याला लागली दार. दार उघडा दार. कटोड्याला लागली दार. नवरा बात नवरत का ग तुला काय सांगितलेलं यायचं नाही ना कशाला आली. अहो उघडा तरी मी काय म्हणते ऐका ना. लय पैसे आणले सोनं आणले. मग काय करतो नवरा दरवाजा उघडतो. बघू काय आणले दाखव पहिले. पैसे वगैरे बघतो आणि खुश होऊन जातो. मग तो एवढे पैसे वा 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 अगं माझी बायको आता तुझं किती ऐको ऐक रे. मग एवढे पैसे वगैरे बघितल्यानंतर खुश होऊन जातो. मग आता मस्तपैकी घरी राहून देतो. आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय करते त्यावेळेस पैसे मोजायचे शेअराने. शेअर माहित आहे का ज्वारी गहू मोजतात तो. मग त्यांच्याकडे शेअर नसतो की मग ते पैसे किती शेजारीकडनं काय करते शेअर आणते. शेजारीने हुशार असते. शेजारी कशी असते ती म्हणते नवऱ्यात हिला कालच लय जोडलंय. कालच काय झालं जोडले आणि ती गपचूप वाचवायला आलेली नसती पण कांदून ऐकायला असती. मग काय करते ते त्याच्याकडनं शेअर आणते. ती काय करते मेन लावून देते मेन. आणि पैसे वाचताना शेअर मध्ये काय राहता पैसे चिटकता नाणी चिटकता. मग शेजारी हिने शेअर महागारी दिला की म्हणते एवढे पैसे कुठे आले ती विचार करायला लागते. मग ते आता हिला धुणं धुवायला घेऊन जाते बाहेर आणि हळूहळू सगळं विचारून घेते. आणि बाया गेल्यावर गप्पा मारत. बायांना काय विषय लागतो गप्पा मारायला नाही. मन मोकळ्या बिचारा असता कितीही बोलत राहता. मग गेल्यानंतर तुझ्या भांड्याला जाऊन बसता आणि तुण्याला गेल्यानंतर ती म्हणते हळूच का ग नवऱ्यानं लय मारले ना तुला. तुला काय सांगितलं येऊ नको कस काय ग. मग आली काय झालं ग. काय नाही ग बाई तुला म्हणून सांगत्या कुणाला सांगू नको. कुणाला सांगते तुला म्हणून सांगत्या कुणाला सांगू नको. हा काय झालं सांग ना. कुणाला नाही सांगणार. ते म्हणते असं झालं असं घडलं मग मला लय पैसे मिळाले. असं आहे का बर. मग ही शेजारी काय करते तुला पटा पिळून टाकते जाते ना घरी.
आणि नवऱ्याला नवऱ्याची वाट बघते. या लवकर 5 वाजल्या 5:30 वाजल्या बघते. काही नाही अजून कधीची वाट बघते याची मेल्याची. कुठे आहे मग आला नवरा. अहो इकडे अहो मी काय म्हणते बसा. ऐकतच नाही माझं तुम्ही कधी. ऐका तरी तो तर काय झालं. अहो त्या शेजारणीला तिच्या नवऱ्याने मारलं आणि ती गेली ना पळून. आणि असं घडलं आणि तिला खूप पैसे मिळाले. काय मिळाले. आणि तुम्ही पण मला काय करा लय मारा पण खोटं बरं का. मला खरं मारू नका बरं का. खोटं मारा. आणि मग खोटं मारा. मग मी काय करते पैसे घेऊन मग मी पण जाते जंगलात मस्त पैसे घेऊन येते. म्हणते बरं चालेल. नवरा म्हणतो ती जा शेजारने जा. बरं झाला ना हाताने माराय भेटते ना. कशाला खोटं मारायचं. खरं मारलं तर जास्त पैसे येते. काठी घेतो ती देतो. अहो तुम्हाला काय सांगितलंय खोटं मारा. बर अजून देतो. बिचारी कटुडे बसते जाते जंगलात जाती जाऊन बसते. आणि परत चोर येऊन बसता. आणि बसल्यानंतर मग आता काय करता चोर पैसे मोजा लागता. हे करायला लागता. ही कटोरं फेकणार तेवढ्या एका चोराला काय होतं. एक चोर वर बघतो आणि बघतो तो वर कोण असते. ही शेजारीन बाई असते. तिला म्हणता ओतार खाले. नाही मी नव्हते. ओतार म्हटलं ना. ओतार लवकर. नाही हो मी नव्हते हो त्या दिवशी. ओतार उतरल्यानंतर चोर काय करतात तिला जाम झोपता बरोबर मारता. आणि एक चोर काय करतो चाकू काढतो त्याचं नाकच कापतो. मग आता शेजारी काय करतो पटकन नाक करतो परत घरी जाते. दार उघडा नाकाला लागली दार उघडा. म्हणूनच मित्रांनो जर एखाद्या वेळेस आपल्या गोष्टी तात्पर्य काय आहे की जर एखाद्या वेळेस जर अनपेक्षित लाभ झाला दरवेळेस तसा घडतो असं काय आहे का नाही. म्हणून आपण काय करावं दुसऱ्याच्या कृतीत निरीक्षण किंवा जी चिंता आहे ते मात्र दरवेळेस तसा लाभ मिळेल असं नाही. थँक्यू.